नमस्कार. आज आपण वरी तांदळाचा पानगा करणार आहोत, म्हणजे भगरीचा. त्यासाठी मी एक केळ्याचं पान घेऊन ते स्वच्छ धुवून ते गरम करून जेणेकरून ते फाटणार नाही. दुसरीकडे 1 कपभर वरी तांदूळ घेऊन म्हणजे भगर घेऊन ती स्वच्छ धुवून घेतली. धुतलेली भगर चाळणीत ओतून नितळवून पेपरवर कपडा ठेवून ती पसरवून घेतली. भगर कोरडी झाली की ती मिक्सरच्या भांड्यात घालूया. याप्रमाणे कोरडी करून दुसरीकडे एक नारळ खवून घेतला. भगर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचं बारीक असं पीठ तयार करून घेऊया. याप्रमाणे बारीक पीठ तयार करून दुसरीकडे एका बाउलमध्ये 2 कप भगरीचे पीठ, चवीनुसार मीठ, पाव कप ओले खोबरे, पाव कप गूळ तुमच्या आवडीनुसार वापरा, अर्धा ते 1 चमचा तूप, हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. मिक्स केलेले जिन्नस थोडे थोडे घालून दूध थोडे थोडे वापरून त्याचे मिश्रण तयार करून घेऊया. याप्रमाणे एकसाथ दूध वापरू नये. याप्रमाणे मिश्रण तयार करून केळीच्या पानाला तुपाचा हात लावून दोन्ही पानांना तुपाचा हात लावूया. आणि यावर तयार केलेले मिश्रण 1 चमचाभर घालूया. तुपाच्या हाताने हे थापून घेऊया. याप्रमाणे थापून दुसरे पान त्यावर ठेवून बंद करूया. स्टीमरच्या चाळणीत ठेवून ते साईडला ठेवून उरलेली सर्व मिश्रणाचे पानामध्ये याप्रमाणे थापून घेऊया. जास्त जाड किंवा खूप पातळ असं हे थापू नये. याप्रमाणे शेवटचं राहिलंय. आता सर्व पीठ पुसून आपण थापून घेऊया. बंद करून स्टीमरच्या चाळणीत ठेवूया. ही चाळण आपण स्टीमरमध्ये ठेवून 25 ते 20 मिनटं हे वाफवून घेऊया. यावर झाकण ठेवूया. स्टीमर गार झाल्यानंतर त्यामधली सर्व पानं काढून तुपासोबत सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. गरमागरम तुपासोबत हे छान लागतात. करून पहा. थँक्स फॉर वॉचिंग.